हरे कृष्ण. रिसेंटली तमिळनाडूचे एक नेते, त्यांचं नाव उदयनिधी स्टॅलिन, यांनी सनातन धर्मावरती एक टिप्पणी केली. ते म्हटले की सनातन धर्म शुड बी इरॅडिकेटेड. सनातन धर्माला मुळासकट उपटून फेकून दिलं पाहिजे. कदाचित या उदयनिधी स्टॅलिनला सनातन धर्माचा अर्थ माहित नसेल. सनातन या शब्दाचा अर्थच होतो इटर्नल, परमनंट राहणार, सदैव, ज्या धर्माला आदी मध्य किंवा अंत नाही असा तो धर्म म्हणजे सनातन. अशा पद्धतीनं या सनातन धर्माचा अर्थ होतो. पण तरी सुद्धा या माणसानं असं स्टेटमेंट असेंब्लीमध्ये दिलं. मग खरंच सनातन धर्माला कोणी मुळासकट उपटून टाकू शकतो का, हा महत्वाचा प्रश्न आहे. तर सनातन धर्माला कुठलाच व्यक्ती मुळासकट उपटून टाकू शकत नाही. मग धर्म याचा अर्थ काय होतो? धर्माचा अर्थ होतो, जसं मिरची आहे तर मिरचीचा धर्म आहे तिखटपणा. मग मिरचीला तिखट, मिरची वेगळी आणि तिखटपणा वेगळा असं कोणी करू शकतं का? नाही. साखरेचा धर्म आहे गोडपणा. मग त्या साखरेतून गोडपणा कोणी काढू शकतं का? नाही. त्याच पद्धतीनं एक आई आहे, आईचा धर्म आहे मुलांची काळजी घेणे, मुलांवरती प्रेम करणं, मुलांवरती करुणा दाखवणं. पण त्या आईपासून हा मुलांवरती जो धर्म आहे तो कोणी वेगळा करू शकतो का? अर्थातच नाही. याला धर्म म्हणायचं. मग ह्या गोष्टी कोणीच व्यक्ती त्या गोष्टीपासून वेगळं करू शकत नाही. मग सनातन धर्म म्हणजे काय? तर जो आत्मा आहे आणि आत्म्याचं कनेक्शन त्या परमात्म्याशी लावणं म्हणजे सनातन धर्म होय. आत्म्याचं कनेक्शन परमात्म्याशी लावणं म्हणजे सनातन धर्म. मग या प्रोसेसला किंवा जो आत्मा आहे तो आत्मा परब्रह्माशी भक्ती करण्याचा प्रयत्न करतोय किंवा जे भगवंत आहेत भगवंताशी संलग्न होण्याचा प्रयत्न करतोय. किंवा भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की ममैवांशो जीव लोके जीवभूता सनातन. हे सर्व जीव आत्मे आहेत किंवा जीवभूत आहेत, हे माझे अंश आहेत. आपण सर्वच त्या भगवंताचे, त्या परब्रह्माचे अंश आहोत. मग त्या परब्रह्मापासून या पूर्ण जीवमात्राला कोणी वेगळं करू शकतो का? नाही. म्हणून अशा पद्धतीचे तथाकथित भरपूर लोक या सनातन धर्मावरती टिप्पणी करतात. या लोकांना जास्त महत्व न देता, या लोकांकडे जास्त लक्ष न देता आपण आपली भक्ती केली पाहिजे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग भरपूर लोक म्हणतात की धर्मामुळे भांडणं होतात, धर्मामुळे लोक विभागले जातात. मग खरंच या धर्माची गरज आहे का? तर या धर्माची गरज आहे. कारण सगळ्याच लोकांना असं वाटतं की सायन्सचे बुक्स पाहिजेत, प्रगती पाहिजे, समाज व्यवस्था करण्यासाठी संविधान आहे. मग धर्माची गरज काय? तर फक्त सायन्सच्या बुक्स किंवा इतर बुक या गोष्टीनच परिपूर्णता समाजाला येऊ शकत नाही. कारण धर्म हा तेवढाच गरजेचा आहे. कारण धर्म काय शिकवतो? प्रेम करायला शिकवतो. सायन्सच्या पुस्तकामध्ये प्रेम हा शब्द तुम्हाला दिसणारच नाही. मग प्रेम करणे, दया दाखवणे, करुणा असणे, त्याचबरोबर तपस्या करणे, शौच इत्यादी सर्व ह्या ज्या गोष्टी आहेत, या धर्माच्या गोष्टी आहेत. या शिकवण्यासाठी धर्म असणं गरजेचं आहे. या सर्वच गोष्टी तुम्हाला गीतेमध्ये दिसतील, तुम्हाला भागवतामध्ये दिसतील, तुम्हाला रामायणामध्ये दिसतील. म्हणून जरी लोक म्हणत असतील धर्मामुळे भांडणं होतात, पण धर्मच एक गोष्ट आहे की ती धर्म माणसाला प्राणी न बनवता माणसाला माणूस बनवून ठेवते. म्हणून धर्म त्याच्या अधिको विशेषो धर्मे नाही ना पशुभी समान. आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य येतात पशुभी समान. तर आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चार गोष्टी प्राणी सुद्धा करतो आणि आपणही करतो. बरोबर आहे. मग आहार, निद्रा, भय, मैथुन या चारच गोष्टी करत राहायचं का? नाही. याच्या पलीकडे सुद्धा जी गोष्ट आहे तो म्हणजे विवेक. आणि तो विवेक धर्म शिकवतो. त्या विवेक बुद्धीचा वापर करून आपण समाज व्यवस्थेमध्ये प्रेम प्रस्थापित करू शकतो, दया प्रस्थापित करू शकतो. आणि सरते आदिशी धर्म शिकवतो की आत्मा आहे, चेतना आहे, स्थूल शरीर वेगळं,
चेतना वेगळी, हे स्थूल शरीर आपल्याला सोडून द्यायचंय, कारण की सगळ्यांनाच मृत्यू आहे, पण आत्म्याला मृत्यू नसतो. पण आपलं जे इटर्नल, जे आपलं शाश्वत, जे सनातन आपलं जे स्वरूप आहे, तो म्हणजे आत्मा. हे शरीर म्हणजे हे शरीर ज्या पद्धतीने आपल्याला कपडे काढून फेकून द्यायचे जुने झाल्यानंतर, अगदी तशा पद्धतीनं हे शरीर सुद्धा आपल्याला सोडून द्यायचंय. मग जर हे शरीर आपल्याला सोडून द्यायचं असेल, तर मग आपलं जे मूळ स्वभाव आहे, मूळ स्वरूप आहे, तो म्हणजे आत्मा, तो शाश्वत आहे, त्याला कोणी नष्ट करू शकत नाही. मग तो जो आत्मा आहे, तो आत्मा या भगवंताची, त्या परब्रह्माची भक्ती करून, त्या परमात्म्याची भक्ती करून, त्या भगवंताची भक्ती करून या जन्म मृत्यूच्या चक्राच्या बाहेर जाऊन आपल्याला वैकुंठ प्राप्ती करायची आहे. म्हणून या सर्व गोष्टी आपणास या सायन्सच्या पुस्तकामध्ये किंवा इतरत्र दिसून येत नाहीत. म्हणून यासाठी हा सनातन धर्म महत्वाचा आहे, यासाठी भगवद्गीता महत्वाची आहे, भागवत महत्वाचं आहे, रामायण महत्वाचं आहे. असे कितीतरी मूर्ख आहेत, ते म्हणत असतील की सनातन धर्माला मुळासकट उपटून टाका, आणि भरपूर प्रयत्न केले, पण सनातन धर्माला कोणीच मुळापासून उपटून टाकू शकत नाही, कारण हा सनातन आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.